चला येतो मामी. चल साई, चल आई. बाय विशांग. समोरच्या शाळेच्या बसमध्ये मुलं हाय करतायत. हाय पोरांना तुम्ही खरंच हाय करताय की माझी टिंगल टवाळी करताय सांगा बरं. आता हा आपण रोड का घेतलाय? कारण मुंबई गोवा हायवेचे खड्डे अवॉइड करायला. आता बघूया वावळोलीला पोहोचलोय. वावळोली आणि आपल्या उजव्या साईडला दिसत असेल तुम्हाला, थांबा दाखवतो. 1 2 3 हा आहे सरसगड. काका काय करताय? काकांनी आता पप्पी दिली असती मला. हा आपल्या समोर आहे ओल्ड मुंबई पुणे एक्सप्रेस वे आणि हे बघा आय लव्ह कलोटे. हे बसनं आली म्हणजे बस पण बसचं दिसतोय एवढा काळोखात तो तसा गोल्डन. ही अँटीफोक शिल्ड आहे, SMK मध्ये असते, जी आपलं मेन असतं वायझर का त्यालाही अटॅच असते. तर जातो आता मुंबईला. नाही त्या घरी भेटून येतोय. हॅलो हॅलो. ये काय करतो? टाटा, मी मुंबईला चाललो. टाटा. पप्पी दे. थँक्यू. हा तू कधी येणार मावशी? चला मम्मी. कोण कोण आहे? सगळे गेले. चला मम्मी. उद्या कामाला जायचं ना आजूला. कोण नाही? मामा पण ऑफिसला. ठीक आहे. आता कधी येऊ बोला? मावशीला येईन ना घ्यायला ST ने. चल मम्मी. चला येतो. पोचल्यावर करतो मेसेज. हा हा सांगा मामा विधीला तिकडे त्या घरी. बाय. टाटा. नाही गायलेल्याला नाही येत. बॅकग्राऊंड नाही एवढं नाही येत. तुम्ही कधी निघणार मम्मी? उद्या ट्रेन. मग दाबो गाडी ना. चालेल चला. बाय विशांग. चला बाय. हा आपला चौथा भाग आहे ज्याच्यामध्ये आता आपण घरी जातोय. एका वेगळ्या रोडने जाणार आहोत. अजू आणि मी निघालोय. ऑलमोस्ट सगळे पाहुणे गेलेत. मागच्या व्हिडिओचं पण अर्धवट राहिलेलं सांगायचंय. ठेवूया. अजू घुसवती बॅग. पुढे अजू घुसवेल ना. थांबा हळू हळू. मग घुसते का? जर दाबून घुसव. मार मार धक्का मार. हा बस बस बस. हे पट्टे टाकणार. झाली. बरोबर आहे. झालं ना. आता ती बाटली ठेव. टाक इथे. खाचे में डाल दे. थांब 2 मिनिटं. चल बाई. चल मावशी. चला येतो. चला नू. आता परत कॉलेजला. आता दुपारी ना. मस्त सुट्टी भेटते रे तुला. हा हे बसला का नीट? मागे नको बसू. सीटवरच बस. सीटवर बस तू. चल चल येतो. हा चल अंकित. चला. हे आहे नवऱ्याचं घर आहे का नानू? नानू चल येतो. काय बाकी मस्त झाला ना प्रोग्राम? तर हे आहे नवरदेव. नवरदेवला भेटायलाच नाही भेटलं. ऋषी आंघोळ घेतो का? सुट्टीवर असतील ना मग. चालेल च भेटूया. येतो. करतो मेसेज भेटलो की. अरे बस का च. हा मुंबई चल. हॅलो. हा पप्पा निघालो. हो जेवलो. थोडं खाल्लं. हो घेतलं सगळं. हो हा हा हा. चा चल मामा. चल प्रतीक भेटू. नाही अरे थंडी लागते म्हणून. आता च सांग आईला निघालो म्हणून. हा अनुला सांग. तर आज आहे नवीन वर्षाचा दुसरा दिवस. 2 जानेवारी 2022 आणि आपण आहोत आता दापोलीमध्ये. घरी जातोय मुंबईला. नवीन वर्ष झालंय. 31st पार्टी सेलिब्रेशन करून झाले आणि सगळी पलटण जी फिरायला आलेली दापोलीला पर्यटक ते आता मुंबईला निघाले आणि आम्ही सुद्धा. नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील. ज्याला बाईक राईड करायला आवडते, भटकंती करायला आवडते, ट्रेकिंग करायला आवडते आणि यासोबत या व्हिडिओ मध्ये आणि आपल्या चॅनलवर स्वागत करायला आवडतं ज्याचं नाव आहे डबल सीट विथ स्वप्नील.
केळसकर नाका. तेव्हा इथे बिल्डिंग कधी झाली? गंगाराम ज्वेलर्स दापोली अपडेट होतोय अपडेट. 245 किलोमीटरचा हा प्रवास आहे. त्यावेळी आपण वेगळ्या रूटने करणार आहोत. तर मित्रांनो, कालची तुम्ही व्हिडिओ बघितली असेल एपिसोड 3, तिथे आम्ही लग्नाला गेलेलो. तो असा अर्धवटच संपवला. आता त्याचं पण एक कारण सांगतो. तर जेव्हा आम्ही चंद्रनगरला जिकडे होतो त्यानंतर घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर वरातीचं शूट करायला जाणार होतो. त्या अगोदर दापोलीला आपण बाय बाय करूया. बाय बाय दापोली. दापोलीत आलं की मन प्रसन्न होऊन जातं एकदम. सगळं काही असं विसरायला होतं. काय टेन्शन आहे काय नाही. तर चला आता कालच्या व्हिडिओ बद्दल बोलूया. जेव्हा आम्ही चंद्रनगरच्या इथे होतो एरियामध्ये, तिथून मग आम्ही घरी गेलो, फ्रेश झालो आणि फ्रेश झाल्यानंतर काय माहित मला अचानक असं थंडी भरून आली आणि नंतर मी झोपूनच गेलो. आणि झोपून गेलो ना, त्यानंतर थोडा पडलो, 1 तास आराम केला, झोपलो आणि त्याच्यानंतर अजूचा फोन आला की वरात आली आहे लवकर आहे. तेव्हा मी शूट करायला गोप्रो नेणार होतो, पण दोन्ही बॅटऱ्या ट्रेन झालेल्या, त्यामुळे तिकडे जाऊन वरातीला शूट नाही करता आलं. तर ही काही वरातीची झलक असेल. आम्ही थोडं जाऊन नाचलो, मोबाईल मध्ये शूट केलंय, ती बघा. आणि ती बघितल्यावर मग आपण पुढे डिस्कस करू आजच्या. अशी काही आम्ही वरात भरली आणि वरातीत नाचल्यानंतर घरी आलो आणि सरळ डेटा कॉपी करत झोपून गेलो. आणि तोपर्यंत मी रात्रीची तयारी करून ठेवलेली, कारण दुसऱ्या दिवशी म्हणजे आज आम्हाला निघायचं होतं आणि आता आम्ही निघालो. तर पुन्हा एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हा आपला या सिरीज मध्ये शेवटचा भाग आहे. छोटी सिरीज होती, म्हणजे दापोलीला गेलो, त्याच्यानंतर हॅपी न्यू इयर सेलिब्रेट केला. 3ऱ्या भागामध्ये आपण पाहिलं की लग्न अटेंड केलं आणि 4थ्या भागामध्ये आता आपण मुंबईला जातोय. तर काल असं खूप चांगला लग्न सोहळा पार पडला. खूप महिन्यांनी असं गावचं लग्न अटेंड केलं आणि खड्डे, त्यामुळे थोडं बरं वाटलं. आणि गावातली जी वाडी मधली पोरं आहेत, सगळी भाऊ-भाऊकी आहे, त्यांना पण भेटायला भेटलं, त्यामुळे पण मस्त वाटलं. त्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. सगळे मित्रमंडळी भेटली. पोहोचलो आहोत खेर्डीला. तर मित्रांनो, आता निघालोय आम्ही मुंबईला. आणि तुम्ही बोलाल की आता मुंबईला जातोय, त्याच रोडने जाणार, काय या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल. तर विचार केलाय की यावेळी मुंबईला आपण जायचं ते माणगाव खोपोली रोडने. म्हणजे नेहमी आपण जातो ते महाड लाटवण, त्याच्यानंतर मुंबई गोवा हायवे, मग वडखळ, पेन पनवेल, वाशी, ठाणे आणि मग घोडबंदर करून भाईंदर, असं आपण जातो. पण यावेळी आपण जाऊया महाड लाटवण माणगाव वरून राईट घ्यायचा निजामपूर वरून, आणि निजामपूर वरून घेऊन आतमधल्या रोडने डायरेक्ट पाली खोपोली करत पनवेलला बाहेर पडायचं, ओल्ड मुंबई पुणेने. तर असा प्लॅन केलाय. बघू आता केवढा सक्सेस होतो. आता त्या रोड बद्दल एक असं पण ऐकलंय की तिकडे थोड्या रिस्की आहे जाणं, कारण तिकडे लूटमारी होते असं ऐकलंय मी. आता हे केवढं खरं आहे काय माहित नाही, पण ते सगळं रात्रीचं होतं आणि आपण दिवसा जातोय, त्यामुळे काय टेन्शन नाही. तर बघूया कसा आपला प्रवास होतोय, कशी आपली राईड होते. सोबत आहे आजू. आणि यावेळी आम्ही दुपारचं निघालोय, म्हणजे 11चा निघायचा टायमिंग होता, 11 10:30ला. पण रात्री लेट आलो, लेट झोपलो, सगळं काम केलं, सगळं पसारा आवरला, बॅगा भरल्या, त्यामुळे लेट झालं. आणि सकाळी कसलं उठतोय आम्ही, कारण थंडी, दापोलीची थंडी काय सांगू, एवढी थंडी पडलेली ना बापरे, उठायलाच होत नव्हतं. त्यामुळे सगळा प्लॅन आपला पोस्टपोन झाला 2 तास. आताच दापोली सोडून आपल्याला 6-7 किलोमीटर झाले. माणगाव पर्यंत नेहमीचे रोड असतील, तेच महाड लाटवणने जाणार आहोत. आंबेत पुलाचं काम चालू आहे, त्यामुळे तिथून नाही जाणार आहोत. पिसई क्रॉस केलंय आणि दापोली मधल्या रस्त्यांचं काम चालू आहे. बऱ्यापैकी छान रोड गेले. तुम्ही पहिला पार्ट बघितला असेल, त्याच्यामध्ये पण पाहिलं असेल, रोड कसे ब्रॉड गेले, ब्रॉड. आणि जेव्हा आलेलो तेव्हा ही बारीक बारीक रेतीसारखी माती असते ना, ती तेव्हा रोडवर होती आणि आता झाडू मारून त्यांनी साईडला गेली आहे. जर पिसईवाले कोण ब्लॉग बघत असणार, ही व्हिडिओ बघत असणार पिसईकर दापोली मधील, तर कृपया करून त्यांनी जे दापोली येताना मुंबईवरून जे 2 स्पीड ब्रेकर लागतात ना लहान, त्याला कलर करावे, कारण ते दिसतच नाही. लिटरली तो असा रोड आहे की कोणी 70-80च्या स्पीडला येतं आणि तो स्पीड ब्रेकर दिसत नाही, जॉब करून मग झटका लागतो. तर प्लीज पिसाईकर हे बघत असाल तर नक्की त्यांनी ऐकावे आणि स्पीड ब्रेकर फक्त कलर करा, जेणेकरून आम्हाला दिसेल की हा बाबा इथे इथे स्पीड ब्रेकर आहे.
आंबे आणि काजू यांना मोहर लागायला स्टार्ट झाला. राहिलेच किती आता 2 महिने. 2 महिन्यानंतर मग उन्हाळ्याची सुट्टी. पोरांच्या शाळा सुरू झाल्या. पोचलो आहोत पालघर तिठा आणि इथे काही प्रवासी वाट बघताना ST ची. महाड 38, मंडणगड 24, खेड 18. सगळे मुले शाळेत कॉलेजला, मला वाटतं कॉलेजला जात असतील. पालघरला पोहोचलोय आणि आता थोड्याच वेळात येईल तो लाटवण फाटा. आणि पोहोचलो आहोत लाटवण फाटा. समोर मंडणगड आणि राईटला महाड, लाटवण. तर आपण जाणार आहोत लाटवणने. मुंबई 182, लाटवण 10 आणि महाड 33 किलोमीटर. आता जे दापोली मुंबई प्रवास करतात ते नेहमी हाच रोड प्रिफर करतात, कारण हा असं बनवला एकदम विदाऊट खड्डे. अगोदर हा पण खड्ड्यांनी भरलेला, पण आता जसं कळलं की या रोडने खूप वाहतूक होते पर्यटकांची, तेव्हापासून हा पण रोड मस्त गेलाय. आणि जर कोणाला बघायचा असेल हा रोड तर तुम्ही माझे मागचे ब्लॉग बघू शकता. लाटवण मार्गे मुंबई दापोली खूप वेळा गेलाय. माझे मित्र पण बोलतात की अरे भाई कितनी बार दिखाएगा, केवढ्यांदा दाखवशील दापोली मुंबई, मुंबई दापोली. आम्हाला रोड पाठ झाले आणि येताना पण आपण इथूनच आलेलो. तर आता जवळजवळ 7 किलोमीटरला आपल्याला राईट मारायचं आहे, कारण 7 किलोमीटरला एक फाटा येतो, तो सरळ जातो मंडणगडला आणि आपल्याला राईट मारून जायचं महाडला. आणि जेव्हा तुम्ही या मार्गाने प्रवास करता ना, रोड एकदम सापासारखे आहेत, वळणाचे एकदम. आणि लाटवणचा घाट जेव्हा सुरू होतो महाड साईडला जाताना, तेव्हा तर जागेवरती झापझूप टर्न आहेत. 10 उतार लागेल आपल्याला. हे इथून पण आता सापासारखे रोड आहेत. हॉर्न बजाव, दुर्घटना हटाव. हे सफेद काय सांडलंय काय माहिती. उतार तर उतार, त्यावरून असे टर्न पण एकदम डेंजर आहे. कोणाचा असा अंदाज नसेल ना आपल्या गाडीवर तर टेक्नो मारलाच समजायचं त्याने. हा समोर दिसतो तो आपल्याला महाड सिटी. महाड अजून 31 किलोमीटर आहे. तसं ज्या अशा मोठ्या गाड्या असतील ना मस्त की कॉर्नरिंग करण्यासारख्या, त्या गाड्यांसाठी मस्त इथे गाडी चालवायला. आपल्या एंटॉर्कला पण मस्त जाडे टायर आहेत बटनवाले, पण नको आणि नाही करू शकत त्याच्यावर कॉर्नरिंग. ऑलरेडी पिलियन आहे, वरून 2 बॅग आहे, त्यामुळे थोडी रिस्की आहे. तसं म्हणायला गेलं तर एंटॉर्क एकदम मजबूत गाडी आहे. मजबूत म्हणजे मजबूत मानलं पाहिजे. ज्या खड्ड्यामधून आलोय ना आम्ही रात्रीचं येताना, जबरदस्त. आता मला वाटतं विने गावी लागेल. विने असं का वाटतं. हे पण रोड थोडे ब्रॉड गेलेत. सोवेलीला आलो. भोर 81, लाटवण 7, मुगीज 3. हा जातो मुगीजला. आतमधली गावं बघा, देण्याची मज्जाच काय वेगळी असते. विनेला पोचलोय आणि थोडा सुसुबेक घेतलाय. इथे बाबांची गुरं गेली अंघोळ करायला नदीमध्ये. इथे बाजूलाच आपल्या नदी आहे. स्पायडरमॅन आला. अरे अंघोळी नाही, जेवणाचा टाइम झालाय त्यांचा. बस तू सीटवरच बस, मागे नको बसू. आणि बॅग घे मांडीवर. हा सुसू ब्रेक घेतलेला थोडा. तर मित्रांनो, दुपारचं निघायचं कारण म्हणजे थंडी. आम्ही रात्री कुडकुडात आलेलो ना, जबरदस्त. म्हटलं आता दुपारचं निघायचं. आणि एक वेळ ना गरमी परवडली, पर थंडी नाही बाबा. मला तर थंडीची अलर्जी आहे, त्यामुळे दुपारचं निघालोय. म्हटलं 10-11ला निघायचं आणि मस्त सूर्यदेव असताना 4-5 वाजेपर्यंत मुंबईला पोहोचायचं. तर आता आपल्याला पोहोचेपर्यंत 7-7:30 होतीलच, बघू आता. पण एक थंडी अवॉइड करायची होती. आपल्या ब्लू परीचा पिकअप एक नंबर आहे. काय धावते ही गाडी, जबरदस्त. प्रेम झालं हिच्यावर. बघा हा फाट इथून गेला मंडणगडला आणि राईट मारून गेलो महाडला. आणि आता थोड्या वेळात येईल ते लाटवण गावामध्ये पोहोचलोय. इथून राईट मारला की लाटवण मध्ये आणि सरळ महाड. तर आता सुरुवात होईल लाटवण घाटाला. लाटवण पंचक्रोशी. घर बघा मस्तपैकी, जांभा खडकाचं घर. आणि तिकडे आजोबा एक नंबर चिल करतायत. इथे या ताई विहिरीमधून पाणी काढतायत आणि इथे पर्यटक थांबलेत, निसर्ग वर्णन करतात. घाट रस्ता सुरू, वाहने सावकाश चालवा. ओके ब्रो. जसं या रोडला घाटामध्ये लागलोय ना, थंड थंड हवा लागते पायांना. ना बापरे, इथे जांभा खडक टाकले थोडे मोठमोठे. रस्त्याची हालत बेकार आहे इथे आणि एकदम अरुंद रोड आहेत.
आता मस्त हेअरपिन बँड येईल एक. तो बँड बघा, बँड काय बँड आहे हे बघा. लाटवण सोडल्यानंतर हा जो पॅच लागतो ना शिरगाव फाट्यापर्यंत, हा आपला एकदम फेवरेट पॅच आहे. विदाऊट खड्डा, विदाऊट काय स्पीड ब्रेकर, एक नंबर सुसाट रोड आहे. नायना म्हणता लाटवण पासून शिरगाव जाईपर्यंत हार्डली कोणी एक्सपर्ट असेल ना गाडी चालवण्यात, तो 15-20 मिनिटात तरी पोहोचत असेल. म्हणजे 20-25 किलोमीटरचा हा पॅच तो 20-25 मिनिटामध्ये कव्हर करत असेल, भले रोड कर्व असले तरी. तर आता पुढे करंजाडी फाटा येईल तेव्हा आपल्याला लेफ्ट मारायचंय. आणि अजू आता म्हणतोय की महाड मध्ये थोडा नाश्ता करूया. मी तर म्हणतोय जागेवरती टन आहे, जागेवरती. आणि ते आपले काही बायकर्स रोड बघा, फुल डायरेक्ट युटर्न. बाईक प्रवास करताना असा मध्येच थांबून मस्त विश्रांती घेत आजूबाजूच्या परिसराचा आनंद घेत जाण्यात वेगळीच धमाल आहे. घाट कसाही असला तरी ब्रेकिंग एकदम हार्ड असली पाहिजे. आता बघितलं उतारात ब्रेक मारतोय आणि ब्रेकचा इफेक्टच पडत नाही गाडीवर, गाडी थांबतच नाही. तसं नको व्हायला. असं वाटतंय मी F1 रेसच्या ट्रॅकवर गाडी चालवतोय. दापोलीला येताना किंवा मुंबईला जाताना हाच एक रोड मला बरा वाटतो, कारण छोटा असला तरी इथे कसे प्रॉपर असे रिफ्लेक्टर लावलेत, पेंट केलाय रोड, कॉर्नरला पेंट केलाय, त्यामुळे असं कळून येतं की इथून असा टर्न आहे. नाही तर आपला मुंबई गोवा तर सगळ्यांनाच माहिती आहे कसं आहे. जरा लवकरात लवकर काम केलं तर खूप बरं होईल. टर्न ओहो हे छोटी झोपाळा खेळते. आपण बघा हे क्या टर्न है. रेवतळे 2 किलोमीटर. असं वाटतं सापावर गाडी चालवतोय. जेव्हा पहिल्यांदा आम्ही आलेलो, मी आणि अज्जू गाडी घेऊन एंटर करत होतो, तेव्हा आम्ही दापोलीमध्ये येताना इकडे फोटो काढलेले. माझ्या इंस्टाग्रामवर तुम्ही बघू शकता तो फोटो. आहे बघा इथे हा बोर्ड लावलाय ना. करंजाडी 2 किलोमीटर, महाड 13. काल वरातीमध्ये जाम नाचलो शेवटीला. नाही म्हणता तरी अर्धा पाऊण तास नाचत होतो धुळीमध्ये, धूळ खात. कारण त्याचं पण एक कारण सांगतो, कारण मुंबईमध्ये कुठे अजून असं म्हणजे म्हणतात ना एक, तर आता लेफ्ट मारून जायचंय महाडला. वरातीमध्ये नाचलो कारण कधी असा काळ वेळ मिळत नव्हता की कुठे नाचायला भेटतंय पूर्ण मनसोक्त. त्यामुळे काल उठलो झोपेतून आणि तसाच गेलो नाचायला आणि नाचायला लागलो फुल धमाल. त्याच्यानंतर सकाळी निघायचं होतं लवकर, पण ते लेट निघालो कारण झोप पूर्ण होणे महत्वाचे होते. सकाळी 260 किलोमीटर राईड करायची होती. तसा अजून पण गाडी चालवतो, पण एकदा झोप पूर्ण झाली की मग काय किती पण आपण पट्टा खेचू शकतो, म्हणून लेट निघालो. झोप पूर्ण करून पोहोचलोय करंजाडी. 10 किलोमीटरवर महाड आहे. समोरच्या शाळेच्या बसमध्ये बोला हाय करतायत. हाय पोरांना, तुम्ही खरंच हाय करताय की माझी टिंगल टवाळी करताय सांगा बरं. वेडी वाकडे वन आहेत तर काय बसला ओव्हरटेक पण करू नाही शकत. हे रोड पण लहान आहे आणि पुढे फाटा असल्याने गाड्या पण येत आहेत. तर आता आपण करू शकतो इथे जमलं तर. नाही बसला थोडं पुढे जाऊ दे, नाही तर त्या बसला बघून ना असं चक्कर सारखं होतं. तर सांगा तुम्हाला पण असं होतं का? कोणती गाडी तुमच्या समोर असेल तर तिला काही वेळासाठी बघत असं एकदम हिप्नोटाईज चक्कर सारखं होतं की नाही? मला तसं काय घाई नाही आपल्याला. काय करतोय हा? सेंट झेवियर्स महापुरा लेफ्ट साईडला. इथे थांबूया. थांब ना, पुढे जाऊया ना. तर मित्रांनो, शिरगाव फाटा क्रॉस केलाय आणि आम्ही महाड डेपोच्या इथे जातोय. तिकडे ना एकदा मी श्रीवर्धन वरून येताना अंडा गोटाला खाल्लेला, नाही तो इतका जिभेवर बसलाय ना त्याची चव. त्याच्यानंतर मी खूप वेळा त्या दुकानाजवळ गेलो, पण नेहमी ते मला बंदच दिसलं. बघूया आज पण महाड मध्ये आलोय तर ते आपल्याला भेटतोय का खायला. महाड डेपोच्या बाजूलाच आहे ते शॉप. चला बघूया डेपोच्या इथे जाऊन. महाडची सावित्री नदी आणि हे लोक चक्क पोहतायत की मासे पकडतायत काय माहितच नाही, कारण एकदम एकाच जागी उभे आहेत. नदी खोल आहे की नाही. तर आपण डेपो जवळ जातोय महाड मध्ये. दापोलीवरून आलेली एसटी. बाईकवर ना खड्डे, स्पीड ब्रेकर आले की जाणवत नाही, पण छोट्या गाडी ना लगेच असं जाणवतं छोट्या गाडीवर. त्यामुळे नॉर्मल स्पीड ब्रेकर पण आपण नाही चढवून घेऊ शकत गाडी.
ओके, बघूया आपला अंडा घोटाळावाला चालू आहे की नाही. हे आले महाड डेपो आणि अंडावाला. अरे बंद आहे, बघितलं बंद आहे. अरे हा बंदच असतो सदान कदा. हवा सद्गुरू कृपा स्नॅक. इथे नको मग रोडवर थांबूया, मग इथे डेपो मध्ये जाऊन ये ना. हे बघ हे वाला जेवायला बसूया ना. हे चायनीज खातो का बोलतोय. अरे पण आपल्याला दुसऱ्या रोडने जायचं होतं मानगाव वरून. नाही तेवढंच पडेल, डायरेक्ट पनवेलला निघू आपण. आता इथेच बसूया कुठेतरी. हा मग तेच मी बोलतोय. हा तेच बघतोय कुठे बसूया. आता हायवेला भेटेल ना हॉटेल. लोणेरेला बसूया, 15-20 मिनिटात पोहोचू. चालेल ना. सुसू थांबवशील का. थांब आता मला चालवतो थोडं. तिथून मग मानगाव पर्यंत चालव, चालेल ना. ओके, मुंबई गोवा हायवेला लागलोय. थोडं डिस्कशन झालं माझं आणि आजू मध्ये, ऐकलं असेल तुम्ही. तर लोणेरेला एक आहे हॉटेल, एकदा मी गेलेलो तिकडे. थांबतो जरा जेवणासाठी. माणगाव पर्यंत मुंबई गोवा हायवे आहे ना, तो असा ठीक आहे, मस्त तयार केलाय. पण जो इंदापूर नंतर जो खराब पॅच लागतो ना वडखा पर्यंत, तो एकदम बेकार आहे. आता असा सुसाट रोड आहे. या पुलाच्या राईट देऊन गेलो तर रायगड किल्ला, लेफ्टला हा समोर माणगाव. तर इथून रायगड फोर्ट म्हटलं तरी 26 किलोमीटर आहे, 1 तासाची रनिंग आहे. अलिबाग 112, मुंबई 161. असं वाटतं कधी असा पूर्ण हायवे बनेल मुंबई गोवा. कोकणातील लोकांचं एक स्वप्न आहे ते, की मुंबई गोवा हायवे कधी बनतोय. एकदा ना मला इथून खालून गेलो ना की बौद्ध लेणी बघायला मिळतात आपल्याला. हे बघ या लेणी आहेत आजू, लेणी आहेत, लेणी बौद्ध लेणी महाडच्या. हे या दिसत आहेत समोर. एकदा मला जायचं इकडे पण. कसं वाटतंय. ओके वाटतंय. पोट खाली करून ओके वाटतंय. मित्रांनो आता पोचलोय लोणेरेला, जेवायला थांबलोय. राईड अपडेट म्हटलं गेलं तर 3:05 झाले आहेत आणि आतापर्यंत आपण चालवले 60 किलोमीटर कव्हर केलं असेल. आणि आता जेवायला थांबलोय लोणेरेला हॉटेल किरणला. इकडे आपण गाडी लावली आणि इथे आजी आणि इथे आपला संसार मांडलाय. हेल्मेट, एक हेल्मेट तिकडे, लॅपटॉपची बॅग इकडे आणि कपड्यांची बॅग इकडे आणि छोट्या बॅगा इकडे. दमायला अजून झालं नाही. आणि आत्ताच मी रोड बघितला की आपल्याला जायचं आहे ते पाली खोपोलीवरून. तो जवळजवळ 137 किलोमीटर आहे. तर आता जेवून घेतो पटपट. जेवण्यासाठी मागवलं आपण चिकन कोल्हापुरी आणि चपाती आणि नंतर वाटल्यास राईस घेऊ, कारण राजू तर जास्त काही खात नाही. भूक लागली तुला खूप. केवढी भूक लागली. एवढी आजीला लागली. तर आता जेवून घेतो. सगळं कॉन्सन्ट्रेशन आता जेवणावर करतो कारण खूप भूक लागली. एक तास झाला हॉटेलला येऊन जेवेपर्यंत. थांबलो होतो हॉटेल किरण आणि जेवण ओके होतं. असं वाटलं की प्राइस जास्त होते आणि क्वांटिटी खूप कमी होती. 4:45 वाजत आले. 3ला आलेलो. आणि हे घे तू ही बॅग घाल, ती छोटी मला दे. घाल, टाक हात मागे. गोप्रो वाले एव्हरीवेअर. खूप अशी सुस्ती आली त्यामुळे आता अजू गाडी चालवतोय. चला आरामात आहे एकदम. आता अजून एक गाडी हातात घेतली माणगाव पर्यंत आणि माणगावच्या नंतर आपल्याला आतमध्ये घुसायचं. पोहोचलो लोणेरे. बघा कसा झाला लोणेरे फाटा. इथून दापोलीला जायचो आणि मुंबई गोवा हायवेचं काम मजबूत चालू आहे इकडे. असं वाटतं एका वर्षांनी गाडी चालवतो की काय. तर आता मित्रांनो माणगावला पोहोचू. हा कोकण रेल्वेचा ब्रिज आला की समजायचं माणगावच्या जवळ आलो. तर मॅपवर जसं दिसतंय तेवढं ट्रॅफिक नाही आहे माणगावला. जर आम्ही कालच निघालो असतो 1 तारखेला लग्नानंतर तर मग खतरनाक ट्रॅफिक लागलं असतं. मुरुड रायगड. आता 650 मीटरला आपल्याला राईट मारायचं. थोड्याच वेळात आता आपण एक नवीन रोडचा एक्सपिरियन्स घेऊ. मी अगोदर पण या रोडने आलेलो पण ते दापोलीला येताना आलेलो. आता जाताना बघूया. जवळजवळ 4-5 वर्ष अगोदर आलेलो मी या रोडने. महाड 28, मसळा 29, श्रीगोंदा 47. राईट मारायचा पुढून. चल. हा नाही पुढे 400 मीटरवर.
कमाल आहे, पाहिजे तशी ट्रॅफिक नाही आहे. आता येईल तो मानगाव डेपो आणि त्याच्या समोरूनच आपल्याला राईट मारायचं आहे. राईट घ्या पुढचा. कोणती बस लागले? पुणे खेड महाड. मार राईट. सरळ गेलो असतो तो वडखळला आणि आता आपला राईट मारून जायचं एका नवीन रूटने. हे आहे उतेकल गाव मानगाव मधला आणि आता 23 किलोमीटर आपल्याला खडसामुळे ला लेफ्ट मारायचं आहे. 23 किलोमीटर आता सरळ जायचं. आता हा आपण रोड का घेतलाय? कारण मुंबई गोवा हायवेचे खड्डे अवॉइड करायला. आता बघूया किती वेळ लावतो हा पनवेलला पोहोचायला रोड. नानोरे घाबरवतात असे स्पीड ब्रेकर टाकून. ऑन दे ना. हा मुंबई गोवा हायवेचा रोड बनतोय की काय? एवढा मोठा काढलाय तो. कुठून कुठून काढतायत रोड. चला आता मस्त की मस्त रोड भेटलाय. नेहमी नेहमी त्याच रोडने काय जायचं म्हणून नवीन रोडने जातोय. चव्हाणवाडी. अजू भावा काय ऐकत नाही. आतापर्यंत तरी चांगला रोड लागलाय, खड्डे तरी नाही लागलेत. तिकडे पाहू शकता, तिकडे भट्टी आहे भट्टी. असं वाटतं परत दापोलीला जातोय की काय. तसेच रोड लागलेत. निजामपूर. चल पेट्रोल पंप दिसला आपल्याला, थोडं पेट्रोल टाकून घेऊया. पोचते आदिवासी वाडी. आता येईल हा पुढे. अबा इथे पेट्रोल पंप आहे, पेट्रोल पंप आहे. तर भाऊ मागे बघ आणि घे कोण नाही. ही सर कोण आहे की नाही पेट्रोल पंपवर? कोण आहे की नाही? फिरो पूर्ण. कोण नाही. चल बंद आहे बंद आहे बंद आहे. त्या पेट्रोल पंप हे जसं नाव आहे तसंच आम्हाला वागावं लागलं. इसर पेट्रोल पंप. शेलचं पेट्रोल पंप होतं. विजामपूर पोलीस दुर्क्षेत्र. बसलाय ना हे बाई. हे वाला चालू आहे का? ओके थांब थांब. दिलाय 2 पेट्रोल पंप दाखवत होते. थांब उतरू दे. चल भारी चालवरीले आजू. आता मी चालवतोय. बॅटरी पण लावायचे. कर ना फुल म्हणजे जेवढं जाईल तेवढं टाक. तो तिकडचा बंद आहे का पेट्रोल पंप? तो पुढचा बंद आहे का? हे हो हॅलो एकदम हो टाक थोडा ही. बस झालं बंद कर. बस हा 30 करतो. आराम से. या काय नवीन बस चालू झाल्यात का? पोस्को महाराष्ट्र मानगाव. मगाशी पण एक हायवेला बस दिसली महाड म्हणून. मस्त वाटत. इलेक्ट्रिक आहेत वाटतं. चल बसला का? जा. BS6 पोस्को महाराष्ट्र प्रकाश वेगा मानगाव. थँक्यू अजू. लोणेरे पासून मानगावच्या आतमध्ये तू आणलीस गाडी. तर आता मी घेतली आपली ब्लू परी हातामध्ये आणि पुढचा प्रवास स्टार्ट करतोय. टाकी फुल केली आहे कारण आता थोडा जंगलामधून रोड आहे. उगाच पेट्रोलची लफडी नको आपल्याला म्हणून टाकी फुल करून घेतली इथे. कारण एकदा ओल्ड मुंबई पुणेला बाहेर पडलो काय टेन्शन नाही. मग पेट्रोल पंप आपल्याला भेटून जाईल. पण पाली खोपोली रोडला मध्ये असतील की नाही ते माहित नाही म्हणून टाकी फुल केली. गाव म्हटलं की स्पीड ब्रेकर आलेच. ही कोणती शाळा आहे? शाळेतली पोरं बोलतात अरे हे कोणतं हेल्मेट आहे? निजामपूर. दिघेच्या गावी आलो. दिघेच्या इथे आलो. निजामपूर. माझा स्कूल फ्रेंड आहे हो. त्याच्याच गावी मी आलेलो इकडे निजामपूरला. तेव्हाच या रोडने आलेलो. सकाळी त्याला फोन केला की भाऊ कसं जायचं आपण मानगावच्या रोडने. तर तसंच चाललं. मानगाव रायगडची ST आणि सगळी पोरं सुटली आहेत. अजून 87 किलोमीटर जायचंय फक्त मुंबई पुणे टच करायला. त्याच्यानंतर अजून मग 90 किलोमीटर जायचं म्हणजे टोटल अजून 9 के 9 9 2 18 180 किलोमीटर जायचं आहे आपल्याला. अजू ओके. मी पण ओके. चला गाडी येते. सिरियसली यार काही जबरदस्त रोड आहे ते. आता कसं झालंय ना आपण मला वाटतं तेवढाच वेळ लावत असणार रोड पनवेल पोहोचायला. पण कसा पहिल्यांदा जातो आणि असा अंदाज नाहीये. ही फॅमिली जाते हळूहळू. अरे बाप. तर कसं आपल्याला अजूनपर्यंत अंदाज नाही की काय रोड आहे कसा रोड आहे. म्हणजे कसं ना की आपण गावी जातो तर आपल्याला कसा टप्पा माहीत असतो की तू ठाण्याला जायला अर्धा तास, वाशीला जायला एवढा वेळ लागेल, तिथून पनवेल पोहोचायला अर्धा तास लागेल, पनवेल वरून वडखळ जायला 45 मिनिटं असं म्हणतो. आणि नदी बघा वा. पावसाळ्यात तर धमाल असेल या रोडने. तर असा अंदाज नाही लावता येते मला की कधी पालीला असू कधी कुठे जाऊ आणि किती वेळ लागेल. आणि खरंच पनवेलला जेवढा वेळ लागतो मानगाव पासून जायला मेन रोडने त्यापेक्षा कमी वेळ लागतो का या रोडने ते कळेल आपल्याला. तर गार लागायला सुरुवात झाली आता. मधून ऊन पडतोय, मधूनच सावली आणि जंगल आणि गाड्यांची वर्दळ आहे. त्यामुळे काय भीती नाही वाटत आहे. नाही तर कधी कधी ना उजेड असला तरी रोडला सुनसान असलं की भीती वाटते. पोहोचलो आहोत बोंडशेत. बोंडशेतकर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. हॉटेल प्रेम
समोरच आहे सह्याद्री डोंगर पर्वतरांग. सही वाटतंय ना? तो सगळा दिसतोय ना, तो सगळा घाट सेक्शन, सातारा महाबळेश्वर ते डोंगर दिसतोय तो. सकाळी फोन केलेला मित्राला, त्याने सांगितलेलं की MIDC चा एरिया लागेल आणि आता आपल्याला राईट साईडला लागेल MIDC. ओके, गाडी येते गाडी येते गाडी येते गाडी येते. नाही येत आहे. तुम्ही उजव्या साईडला पाहत असाल ना, हा सगळा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, विळे भागाड तासगाव. आणि ते पोरं अजूनही हात दाखवला त्यांना. पोरांच्या शाळा सुटल्या आणि त्यांना बघून मला पण माझ्या शाळेची आठवण आली की आम्ही पण असंच जायचो शाळेत, पण शहरामध्ये. तेव्हा भाईंदर पण हे गावच होतं, एवढं काय विकास नव्हता झालेला भाईंदरचा. 2004 साली बघावं तिथे शेतच होती काही ठिकाणी. आता असं भाईंदरला बघून कोण बोलणार नाही की हे अगोदर चिखल होता, दलदल होता, शेती होती. इथे खूप विकास होत चाललाय भाईंदरचा. तसंच इकडे पण झालेला दिसतं. अगोदर हे रोड असे नव्हते. कोणत्या गावात आलो आपण? जय हनुमान मंदिर. सगळी गावातली मंडळी अशी बसली आहेत. हॅलो गाय. ही सगळी आपण मानगावच्या आतमधली गावं कव्हर करतोय. हॉटेल राज बार अँड रेस्टॉरंट. आणि आपल्या उजव्या साईडला बघाल ना तर भटकंती करणाऱ्या लोकांसाठी मेजवानी आपला सह्याद्री डोंगर पर्वतरांग. माहित नाही गोप्रो किती जस्टिस देतोय तुम्हाला, पण एक नंबर दिसतंय ते दृश्य. पूर्ण डोंगर रांग दिसतोय बघा. 140 मीटरला लेफ्टला घ्यायचंय. पुणे 100, मुळशी 52, भिरा 7 आणि आपण लेफ्ट. इथे राईटला गेलो तर पुण्याला. ए गायलोक, व्हॉट आर यू डुईंग गायलोक्स? ए बाबा काय असं काय? स्पीड ब्रेकर तर असला पाहिजे. आणि आता परत आपल्याला सरळ की कुठे जायचंय? बरोबर. हा रोड पुढे कनेक्ट होईल आता पाली खोपोली रोडला. मध्ये ना कुठेतरी धरणासारखा पॅच लागतो, तो मला अजून दिसला नाहीये. असो चला जाऊया, जसा मॅप घेऊन जातोय तसा. हे बाबा मी तो डर गए. झुंबाका 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 झुंबाका. काका करताय की नाही की आम्हाला करू द्या? ओव्हरटॅक मध्ये ओव्हरटॅक, डबल ओव्हरटॅक. कडसांबळे मुठवली रोड. ओके, आपल्याला खालच्या रोडला जायचं. यो एम आय गोईंग राईट? थांब जरा बघू दे मला. बरोबर आहे, पण असं मध्येच फाटा फुटतो रे भेंडी. तर इथून आता 23 किलोमीटर सरळ जायचं. आता हा जो लागलाय ना रोड, तो डायरेक्ट 23 किलोमीटर सरळ पालीला बाहेर पडेल. थँक्यू. आता उजेड आहे म्हणून मला काय वाटत नाहीये, पण रात्र असती ना तर माझी फाफल्ली असती. ए स्पीड ब्रेकर. हे बघा आदिवासी पाडे. या रोडच्या मी खूप काही अशा स्टोऱ्या ऐकल्यात. ऐक ये आई भेंडी स्पीड ब्रेकर दिसतच नाहीयेत. हे बघ आदिवासी पाडे. साजे ना माहीत खरं की खोटं, पण असं खूप ऐकलेलं की या पाली खोपोलीच्या आतून आपण जातो जेव्हा मानगावला बाहेर पडतो तेव्हा अगोदरच्या काळी खूप लूटमारा व्हायच्या, म्हणजे लोकांना थांबवून लुटायचे. परवाच मला भाऊजी सांगत होते 31 ला भेटले तेव्हा, की तिकडून जाताना लोक तुझ्या 4 व्हीलरने जात असणार तर तुझ्या काचेवर अंड फेकणार, आणि जर तू पाणी मारलंस तर तू थांबलाच समजायचं, किंवा गाडी चालवताना मध्येच काट्या टाकणार गाड्यांच्या मध्ये. असे सगळे प्रकार व्हायचे या रोडला. तर नाही माहित, आपल्याला अनुभव नाही, पण ज्यांना अनुभव आलाय किंवा माहिती आहे, ज्यांनी ऐकलंय अगोदरच्या, ते असे म्हणतात. ते एवढंच की संध्याकाळ व्हायच्या अगोदर आपल्याला इथून निघायचं. पण ते तेव्हाच असेल, तेव्हा कसं एवढा काय विकास नव्हता. आता एवढा झालाय विकास, अपडेट होत आहे सगळीकडे. सगळा प्रदेश कसा आता अपडेट होत आहे, त्यामुळे एवढी भीती नसणार आहे. पण रिस्क नको म्हणून आपण फटफट निघूया. हे बाजू आपण इथे फोटो काढलेले ना, इथे धरणाचं हे आहे ना, रावाजळे ब्रिज. जेव्हा आम्ही जात होतो मानगावला तेव्हा आम्ही इथून फोटो काढलेले. इथे बसून चिपळूण पाट वगैरे ते सगळं आठवलं मला. हा बाबा, हा रोड आता बरोबर आहे आणि याच रोडने आलेलो आम्ही.
आता बिरा म्हटलं तर इथूनच देवकुंड वॉटरफॉल पण जवळपासच असेल. नांदगाव 7 किलोमीटर, पाली 5 किलोमीटर. तसे रोड ठीक आहेत, ब्रॉड आहेत, रुंदीकरण केलंय रोडचं, त्यामुळे असा प्रॉब्लेम येत नाहीये. आणि खड्डे तर बिलकुल नाहीत, म्हणजे आपल्या मुंबई गोवाचा रोड आहे त्याच्यापेक्षा तरी खूप पटीने बेटर आहे. पण एवढंच की जंगलातून जातोय आणि वाहनांची वर्दळ नाही एवढी, हाच एक वीक पॉइंट आहे. बाकी रोड मस्त आहे. थँक्यू भावा. मॅप वरून तर असं वाटतंय की पुढे घाट सेक्शन आहे. हा बघा मॅप मध्ये दिसत असेल. चला आपण घाट सेक्शनला भेटूया. घाटाला सुरुवात झाली. बापरे काकी कशा उभी होत्या. आता रोड थोडे खराब व्हायला लागले. असं पण ठीक आहे, जर मध्येच मोठा खड्डा आला तर वाट लागायची आमची. मी तरी ठीक आहे कम्फर्टेबल बसलोय, पण आजूला नाही बसता येणार. आता तर भयानकच जंगल दिसायला लागलं रे. आणि काय करतायत लोक? अच्छा काय पिकनिक बनवतात की काय थांबून? असे थांबलेत खरे. कोण यायचं घेऊन जायचं त्यांना. रिस्की असं जंगलामध्ये थांबणं, ते पण बिना वाहनांची वर्दळ असलेल्या जागेवर, जिथे माणसं पण नाहीत आणि जास्त गाड्या पण नाहीत. कुठे रोड, कुठे रोड? सूर्याच्या किरणांमुळे रोड पण नाही दिसत. नक्की कोणत्या घाटामध्ये मी गाडी चालवतोय? या रोडचं नाव आहे खडसांबळे मुठावली रोड, पण घाटाचं नाव नाही माहिती मला. आणि फक्त मीच आहे या रोडला, बाकी असं कोणीच नाहीये. मगासपासून 4 व्हीलर दिसत होत्या, आता कुठेतरी लालपरी दिसली. भिरा, ही मला वाटतं तीच भिराची एसटी असेल. ती भिरा गावात जाऊन मग तिथून देवखंड वॉटरफॉलला जात आहे. कुठे पोहोचलोय बघा. नागशेत 5, कोशिंबळे 7. पण आपल्याला सरळ जायचं आहे. आणि सरळ आपल्याला ऑरेंज रोड का दिसतोय? ट्रॅफिक आहे की रोड खराब आहे? मला वाटतं रोड खराब आहे. त्याशिवाय गुगल तर आपल्याला पिवळा रोड नाही दाखवणार. पिवळा, ऑरेंज जे काही म्हणू शकता तुम्ही. तर मित्रांनो मला एक सांगा की तुमचा 2022 कसा गेला? मी इंस्टाग्राम, फेसबुक स्क्रोल करत होतो आणि सगळ्यांच्या स्टोरीज वगैरे बघतोय, तर भाई असं सगळे स्टॅटस ठेवतात की 2022 खराब गेला, 2022 खराब गेला, असा गेला तसा गेला. माझा पण लय खराब गेला. सांगेन एक ना एक दिवस 2022 ची स्टोरी. शाळेची बस होती की काय. नद्या खूप लागल्या आपल्याला. जेव्हा मी पहिल्यांदा या रोडने आलेलो, तेव्हा अशा रोडने आलेलो मला वाटतच नाही की एवढं जंगल होतं. बाप रे, डेंजर जंगल आहे. तर ते कोण फसलं तर फसलं. म्हणजे मॅप मध्ये पण आजूबाजूला कुठे घर नाही दिसत आहे. सावधान. हो, थंडी थंडी लागायला सुरुवात झाली आहे. थंडी हाताला, मांड्यांना आणि पायाला लागते. वेग बेताचा, प्रवास सुखाचा. असं वाटतं आता एंटॉर्क साठी ना एक खुर्ची सारखी सीट बनवून घ्यावी लागेल, कारण याची ना समोरची सीट खूप लहान आहे. लहान तर लहान, आणि अजून जी स्टॉक सीट आहे तीच ठेवली अजून आहे. त्यामुळे कसं ब्रेक मारल्यावर पुढे पुढे पण जातोय कधी कधी. पाली 6, पाच्छापूर 6, नांदगाव 6, पाटणूस मागे 17. पाच्छापूरला इथून आपण राईट मारून 6 किलोमीटरला जाऊ शकतो. आणि पाली आहे 6 किलोमीटर. स्टेट हायवे 93 ला आहोत आपण. पाली कोशिंबळे. हो, इथे पण पुलाचं काम चालू आहे. एवढा खालून पूल कसं करणार? अजून थोडं खाली असते तर नदीतूनच गेलो असतो. थांबा 2 मिनिटं, उतरू नको, थांब. वावळोलीला पोहोचलोय. वावळोली. आणि आपल्या उजव्या साईडला दिसत असेल तुम्हाला, थांबा दाखवतो. 1, 2, 3. हा बघा, हा आहे सरसगड किल्ला. सरसगड किल्ला हा पाली या गावाच्या पूर्वेस आहे. सरसगड उर्फ पगडीचा किल्ला उर्फ पालीचा किल्ला अशा विविध नावांनी ओळखला जाणारा हा गिरिदुर्ग रायगड जिल्ह्यामधील सुधागड तालुक्यामध्ये आहे. या किल्ल्याच्या पूर्वेला 10-12 किलोमीटरवर सुधागड हा किल्ला आहे. किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या पाली गावात प्रसिद्ध अष्टविनायकांत गणना होत असलेल्या बल्लाळेश्वरचे भव्य मंदिर आहे. धनगड, कोरीगड, तैलबैला, खंडाळा घाट, नागफणी, जांभूळपाडा, अंबा नदी, गरम पाण्याची कुंडे असणारे उन्हेरे गाव असा मुलूक या गडावरून दिसतो. पायथ्याला पाली गावातून इथे येऊन किल्ला पाहणे 3-4 तासात होते. पाली गावाला लागूनच असलेला सरसगड त्याच्या कातळ माथ्यामुळे अधिकच बेलाग झालेला आहे. समुद्र सपाटीपासून 444 मीटर उंचीच्या सरसगडावर जाण्यासाठी पाली गावातून उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही बाजूंनी मार्ग आहे. उत्तरेकडील वाट तलई या लहानशा गावातल्या रामआळीतून गडावर जाते. दक्षिणेच्या बाजूकडील कातळ माथ्याला एक मोठी नाळ आहे. नाळेतून 96 भक्कम पायऱ्या चढल्यावर मुख्य दरवाजा येतो.
सरसगडाच्या एकाच कातळात कोरलेल्या 96 पायऱ्या, मुख्य दक्षिण दरवाजा, दिवडी, खांब टाकी यावरून हा किल्ला सातवाहनांच्या काळातील असल्याचे दिसून येते. इसवी सन 1346 मध्ये सिंहगड, तोरनाथ, पुरंदर किल्ले जिंकून घेतल्यावर मलिक अहमद निजामशाहीचा संस्थापक कोकणात उतरला. त्यावेळी कोरीगड, सुधागड, सरसगड, सूरगड हे किल्ले त्याच्या ताब्यात आले. नंतर हे किल्ले आदिलशाहीत दाखल झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी नारू मुकुंदांना सुधागड व सरसगडाची स्वप्निशी दिली. त्यांना सुधागडच्या देखभालीसाठी 5000 होन आणि सरसगडासाठी 2000 होन दिले. पुढे भोर संस्थानात या किल्ल्याची व्यवस्था होती. सरसगडाची देखभाल 1948 सालापर्यंत भोर संस्थानाकडे होती. त्यानंतर संस्थाने खालसा झाल्यावर सरसगडाची मालकी इतर गडांप्रमाणे सरकारकडे आली. किल्ल्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे सध्या तरी हा किल्ला निसर्गाच्या लहरींवर तग धरून आहे. तर आता पोचू आपण 1.5 किलोमीटर नंतर पालीला. आपटवणे लेफ्टला 4, भावशेत लेफ्टला 2, सिद्धेश्वर खुर्द 2. ही सगळी आतमधली गाव आहेत. सरसगड किल्ला, अच्छा इथून आहे का जायला? तर सरसगड किल्ल्यामध्ये यायला तुम्हाला पालीला यावं लागतं. आणि मी पाहिलं होतं की पालीजवळ एक आहे फोर्ट, हा सरसगड किल्ला. तरीच मला मगाशी आठवत नव्हतं की या फोर्टचं नाव काय. मी एकदा बोललो मनातल्या मध्ये विशाळगड, बोललो विशाळगड इथे कुठे असणार. इथे आम्ही नाश्त्याला बसलेलो आणि आलो आहोत पालीला. फोर्ट बघ, पालीमध्ये डबल सीटर स्वागत आहे. कोणी ब्लॉग बघत असाल हा तर सांगा तुम्ही पालीमध्ये कुठे राहता. हाय, इथे पण मुलांच्या शाळा सुटल्यात. हो जावं लागेल आपल्याला. हा तर अभिनवचा ड्रेस आहे. अभिनव विद्या मंदिर, गोडदेव, भाईंदर पूर्व. अभिनव वाल्या पोरांना पुन्हा एकदा लाईक ठोका. आम्ही पण असेच फुल पॅन्ट घालून टी शर्ट घालून जायचो. आई ग, थांबा ताई. काका काय करताय? काकांनी आता पप्पी दिली असती मला. आणि हे पाली गावाच्या गल्ली बोळ्यातून डबल सीट तुमचा स्वप्नील आपली ब्लू परी चालवतोय. आणि आपल्या उजव्या साईडला सरसगड दिसतोय. एकदम मस्त दिसतोय रे, असं वाटतं त्याला पाहतच राहावं. हा बघा, पण आपण समोर बघूया. भाऊ फोन कोणाला लावतोय? हो 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 हो. सुधागड पाली, हा बघा किल्ला. एकदम लक्ष वेधून घेतोय तो. आपण पाली शहराच्या आतून आलो आणि लागलो आता खोपोली रोडला. 32 किलोमीटर सरळ जायचंय. आता बराच लेट झालाय. जसं सांगितलं आता आहे पाली खोपोली रोडला. पाली सोडलंय आणि जो सुसाट रोड भेटलाय ना खोपोलीचा, आता काय माहित कुठपर्यंत हा रोड असेल. पण जबरदस्त रोड आहे, सिमेंटचा रोड आहे. तिथे पूल आहेत ना तिकडे, असं डांबरीकरण केलंय थोडं. पण रोड एकदम मस्त आहे, आवडला मला. अजून तरी एक खड्डा नाही मिळाला आणि स्पीड ब्रेकर सुद्धा नाहीये ना, असे बंप आहेत. फक्त रोड एकाच लेवलला आहे, फक्त थोडा खालीवर होतोय. नाही म्हणता 5 मिनिटामध्ये 7-8 किलोमीटर कव्हर केलंय. म्हणजे तुम्ही समजू शकता की किती मस्त रोड आहे. तिवरे आलोय, तिवरे. सिमेंटचा रोड समाप्त, डांबराचा रोड सुरू. बस खड्डे नसू रे. पेडली, परळी. मुंबईमध्ये आहे वरळी आणि इकडे आहे परळी. आपण पोचलो आहोत परळीला. परळी मुंबईला परळी या गावात पोचलोय. आपण खोपोली रोडला आहे. मध्ये कुठेतरी पॅचेस आहेत खराब, पण एवढे नाही येत ते. पण हा रोड एक नंबर गेलाय. तेवढे पॅचेस वगैरे तर तेव्हा कुठेतरी यायचो या रोडने, तेव्हा तर फुल एकदम पूर्ण रस्त्याचं काम चालू होतं. नुसते खड्डे होते या रोडला. पण आता सुसाट गेलाय हा रोड. मी तर म्हणतोय कोण जात असेल ना कोकणात माणगाव पासून किंवा माणगाव पर्यंत, जरी माणगावच्या पुढे, तर हा रोड प्रिफर करेन. फक्त एवढंच की सकाळचं ट्रॅव्हल करा, रात्रीचं नका येऊ या रोडने. कारण बघा ना तुम्ही, जिथे कुठे तुम्ही मुंबई गोवा हायवेला मस्तपैकी खड्ड्यातून याल त्यापेक्षा या रोड परवडला. गोंदव खोपोली, म्हणजे खोपोलीचं नाव गोंदव असं म्हणायचं. इमेजिका बघ,
हा इमॅजिक आहे. तर मित्रांनो पोहोचत आलोय आता आपण खोपोलीला. तिथेच खोपोलीला जिथून आपण मुंबई पुणे ओल्ड एक्सप्रेसवेला कनेक्ट होऊ. 30 मिनिटामध्ये 30 किलोमीटर कव्हर केलंय. 31 किलोमीटर. कारण 5:30ला बरोबर आपण तिकडे होतो सरसगड पाली. आणि आता 6 वाजले. 6 वाजायला पण 2 मिनिटं बाकी आहेत. आणि आता आपण पोहोचलो आहोत खोपोली. म्हणजे इतका भारी रोड केलाय तुम्ही समजू शकता. 30 किलोमीटर 30 मिनिटात पार होत आहेत. आता एक चाय ब्रेक घेऊ थोडा आणि सुसू ब्रेक पण. ओके कंची जायचं आपल्याला. कंची जायचंय इथूनशी जायचंय राईट मारून. जो मागे युटर्न गेला तो डायरेक्ट मेगा एक्सप्रेसवेला. हा बघा मुंबई पुणे एक्सप्रेसवे. तसं लवकर आलो आपण. नाही म्हणतं 6 वाजायला पण 10 मिनिटं कमी आहेत. आणि लोणेरे गोरेगावला आपण होतो 4 वाजता निघालो आपण तिकडून. म्हणजे ठीक आहे ओके. आता ब्रेक नाही घेतला कंटिन्यू गेलो तर पनवेलला आम्ही पोहोचू 6:15 पर्यंत पोहोचू. 6:15 पर्यंत पनवेलला. पण आता आपल्याला ब्रेक घ्यायचा आहे. थोडे पाय सोडतो. कुठे आलो आहे बाबा. संरक्षण एनर्जी कन्व्हर्गेशन टाटा स्टील. नाही सॉरी अजू. कोणत्या रोडने आलो आपण. हे टाटा स्टीलच्या रोडने आलो. तर मित्रांनो थांबलो आहे कलोटेला. चाय नाश्ता ब्रेक घेतला गेलाय. राजू बसला आणि इथे मी मस्तपैकी राईड झाली. आता जवळजवळ पनवेल अजून 20 किलोमीटर आहे. पण छान रोड होता. जसं पाली खोपोलीने आलो त्याचा खड्डा नाही भेटला मला. खड्डे स्पीड ब्रेकर काहीच नाही भेटलं. थोडं पॅच खराब होते आधीमध्ये पण सुसाट रोड होता. 102 किलोमीटर आम्ही 2 तासात कव्हर केलंय. आणि अजून आम्हाला 80 किलोमीटर कव्हर करायचं. तर आता बॅटरी पण कमी झाली. एक बॅटरी लावलेली पहिली बॅटरी चार्जला. आता ती पण चार्ज होईल आणि मग ती टाकेल आणि पुढची राईड करूया. तर आता पनवेलपर्यंत आजू चालू आहे. आणि पनवेलला पोहोचल्यानंतर परत मी हातामध्ये गेला आपली करून. नाश्त्यामध्ये वडापाव आणि चाय घेतलाय. थोडा फ्रेश होऊ इकडे. तोंड वगैरे धुवू आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. हा आपल्या समोर आहे ओल्ड मुंबई पुणे एक्सप्रेसवे. आणि हे बघा आय लव्ह कलोटे. हा आपला संसार. चला निघालोय आम्ही. अरे इथून आता वरती कशी घ्यायची गाडी. निघालोय आता चाय नाश्ता करून. आपला ब्रेक म्हणजे 2 करोड वर्ष लागतात ब्रेक संपायला. तर वडापाव आणि चाय ब्रेक झालाय आपला. आणि आता आहोत मुंबई पुणे ओल्ड पुणे एक्सप्रेसवे. आणि थंडी वाजायला सुरुवात. मी ग्लोव्स पण घातलेत. मस्त प्रवास झाला आतापर्यंत. 2 तास आम्ही नाही म्हणता 100 किलोमीटर कापले. आणि आता अजून 83 किलोमीटर जायचंय. अजून एक प्लॅन मध्ये बदल झालेला. चौक वरून म्हटलेलं नेरळ मार्गे जायचं पण नको डायरेक्ट सरळ जाऊया आपण. रायडर लोक. चला आता रात्री झाली आहे. थंडी वाजायला सुरुवात झाली आहे. आपण जॅकेट तर घातलंय. अजू पण मस्त बसलाय. ब्लूपरी पण सॉलिड पळते. पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला मित्रांनो की माणगाव पर्यंत तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही या मार्गाने जाऊ शकता. पुढे मला वाटतं 5-6 किलोमीटरचा फरक पडेल जास्त. पण रोड एकदम मस्त मिळतील. तुम्ही आरामात जाल. विदाऊट खड्डे विदाऊट स्पीड ब्रेकर झेलता. आता माहिती आहे मुंबई गोवा हायवे किती आपला स्मूथ बनवलाय मक्खन सारखा. तर आता अँटॉर्क पण एक नंबर चालते आपली. तर भेटूया आता पुढे पनवेल. पोहोचलो आहोत पनवेलला. म्हणजे इथून जर आपण लेफ्टला जातोय तर जाऊ पनवेलला. पनवेल सिटी मध्ये. आणि सरळ जातोय तर डायरेक्ट शॉर्टकटने उरणचा जो फ्लायओव्हर आहे जो उरणला जातो MIDC फ्लायओव्हर बोलतात. तिथून मग सरळ जाऊ आपण. तिथून सरळ आपण पनवेल मध्ये न जाता बाहेर पडू पनवेलच्या इथून. तर आपण फ्लायओव्हर घेणार आहोत. आता हा फ्लायओव्हर एकदम सुसाट आहे. एक नंबरवाला. हा फ्लायओव्हरचं खरं म्हणजे पनवेल सिटीमधून आपल्याला घुसावं नाही लागत. पनवेल सिटीच्या बाहेरूनच आपल्याला जाता येतं. फक्त एवढंच की पुढे गेल्यावर आपल्याला लेफ्ट मारावं लागतं. आणि हा मुंबई गोवा. बस ना आली म्हणजे बस आपल्याला गाडी ठेवायची लेफ्टला. कारण आपल्याला 2.7 किलोमीटरला लेफ्ट मारायचं. असे रोड भेटले की मजा येते गाडी चालवायला. बघा ना कसला हा फ्लायओव्हर केलाय. जबरदस्त एकदम. म्हणजे जिथे पनवेल सिटी मधून क्रॉस करायला आपल्याला 15-20 मिनिटं लागतात तिथेच या रोडने गेलो की 5-7 मिनिटं समजा कमी होतात. 5-6 मिनिटं.
मुंबई 54, ठाणे 36, कल्याण 44, उरण 24. मुंबई आणि ठाणेसाठी आपल्याला खालून जायचं. हा लेफ्ट. ओ ओ ओ एकदम स्मूथ आलो, स्मूथ. समोर गेला तो JNPT आणि आपल्याला राईट मारायचा आहे तो कळंबोली मुंबई. आपल्या लेफ्ट साईडला बघत असाल ना, पण इकडे होतंय विमानतळ, पनवेल मधला नवी मुंबईचं विमानतळ. आपल्या पनवेल वाशी रोडला लागलोय आता. इथून काय माहितीये रोड तसा तर पूर्ण दापोली मुंबईचा रोड माहितीये. आता काय थांबायचं नाही. खड्डा हायवे असून पण भीती वाटते की खड्डा कधी येईल. बघा सायन पनवेल टोलवेज वेलकम्स यू. तर सांगा कुठे पोहोचलो, कमेंट मध्ये सांगा, कमेंट मध्ये. अजून बॅग मागे लावली तर मजा येते गाडी चालवायला, थोडं बरं वाटतंय. कारण बॅग मी मागे घेतलेली मगाचपासून, तेव्हा थोडं अनकम्फर्टेबल वाटत होतं थोडंसं, एकदम थोडंसं, पण आता जरा बरं वाटतंय. शिव ठाणे सरळ खारघर रेल्वे स्टेशनला ब्रिज खालून जायचंय. सिडको, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आणि वरती तुम्हाला दिसत असेल पॅगोडा, ग्लोबल विपश्यना पॅगोडा, जिथे तुम्ही आपलं मन केंद्रित करू शकता, मेडिटेशन करू शकता. आणि लाईफ मधून एक तरी याचा अनुभव घेतला पाहिजे की पॅगोडाला जाऊन मेडिटेशनचा कोर्स केला पाहिजे. मला सुद्धा करायचा आहे, काय माहित आता कधी करेन मी. पण मस्त दिसतोय, एवढा काळोखात तो तसा गोल्डन. एकेकाळी गावी जाताना हे रोड ST बस मधून बघायचो लालपरीमधून. आणि आता तर बाईक मधून नेहमी आपण हे जगतो रोड. ह्या रोडवर एक काय ना काय काम चालू असतं. या ब्रिजला बेलापूरच्या सदान कदा खोदलेला जरी असतो ना, तर काय ना काय काम चालू असतं. कारण कधी हा रोड तुम्हाला प्लेन भेटणारच नाही. बघा काय ना, अरे प्लेन. आता बेलापूर रोडला लागू, ठाणे बेलापूर रोड. तर इथून आपण लेफ्ट मारतो तर जातो मुंबईला आणि सरळ जातो आपण ठाण्याला. आणि आपण जात आहोत ठाणे घोडबंदर मार्गे. तर अजून 42 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे. आज तुम्हाला मी पूर्णच जर्नी दाखवतो, पूर्ण होऊ दे किती पण लांब व्हिडिओ, पण पूर्णच व्हिडिओ दाखवणार. नेहमी असं मी रोडवर कुठेतरी कट करून टाकतो व्हिडिओ, पण ही नाही होणार. फ्युल ऑन रिझर्व. तर आता रिझर्वर लागली आणि आता आपल्याला काय खड्डा आला. तर मित्रांनो घनसोळीला पोहोचलोय पेट्रोल टाकायला. गाडी पूर्ण नील झालेली. 230 रुपयाचं पेट्रोल टाकलं आणि आजू गेलाय सुसूला. घनसोळीचं मॅकडोनल्ड. आणि सगळी पब्लिक 31 नंतर सुट्टीनंतर कामावरून घरी जाताना. तर पोहोचलो आहोत कळव्याला आणि आता लागेल कळव्याचा ब्रिज. वा स्वप्नील, काय टायमाला आलायस बरोबर. सगळे जण कामातून घरी जातात आणि नेमकी याच वेळी आपण कळव्या ब्रिजला आहोत. आणि जसं मॅप मध्ये दिसतंय तसेच इथे पण खतरनाक आता ट्रॅफिक दिसणार आहे. ट्रॅफिक आहे. अजून 27 किलोमीटर जायचं आणि 1 तास लागेल. चलो चलो चलो, किधर से जाने गए. अरे हा ब्रिज चालू केला. चलो साइड से कल्टी लो. ओके ओके ओके. कधी सुटला कळवा ब्रिज येथील ट्रॅफिकचा प्रश्न. आणि इथे भाऊ कुठून तरी येत आहेत. जाएगा. कासारवडावली जंक्शन ठाणे. कला कला, अरे कला कला. प्रत्येक मुंबईकर मध्ये कला असते की कटकट मारून गाडी काढायची असते. तर मुंबईमध्ये तुम्ही अशी गाडी नाही चालवू शकत, तर तुम्ही काय गाडी चालवली. पोहोचलो आहो घोडबंदर घाटामध्ये. घोडबंदर घाटात आताच धुकं दिसतंय. तर बस आता 8 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे आणि पोहोचलो आपण घरी. आणि आता मेमरी कार्ड मध्ये फक्त 2 मिनिटं शिल्लक आहे. 2 मिनिटं शिल्लक आहे. त्याच्यानंतर मेमरी कार्ड फुल. हा बघा, आला घोडबंदरचा टोल जो आता काढून टाकलाय. फादर चला पोहोचलो.
बोल ना। निकला क्या? हाँ इधर पहुंच रहे रे अभी, मानगांव। मानगांव पहुंचा है? कितने बजे निकला? अभी 1:15 बजे निकला, 2:15 बजे। पहुंचेगा आराम से। 8 साढ़े 8 बजे तक आ जाएगा।